कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळतोय आणि याच वाढलेल्या तापमानामुळे कोकणवासियांच्या अंगाची सध्या लाहीलाही होताना पाहायला मिळते। उन्हाची तीव्रता वाढल्यानं जिल्ह्यातील जलाशयांच्या साठ्यावरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। जलाशयातील साठे जे आहेत त्यांचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावरती सध्या होताना पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94% इतकाच सध्या पाणीसाठा असलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये कमी झालेला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी याच एप्रिल महिन्याच्या शेवटाला या ठिकाणी जे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये 41.52% या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे। धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं जिल्ह्यात पाण्याची तीव्रता किंवा पाणी टंचाई या ठिकाणी भेडसावताना पाहायला मिळते आहे। जिल्ह्यातील 32 गावातील 78 वाड्या जे आहेत ते सध्या तहानलेल्या पाहायला मिळतात। वाढत्या तापमानामुळे जलाशयांच्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळतं आहे। जेवढा पाण्याचा उपसा ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये होतोय तेवढाच या पाण्याचं बाष्पीभवन देखील होताना पाहायला मिळतंय। वाढतं तापमान पाहता मे महिन्यात हे प्रमाण जे आहे ते अधिक वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं पाणी टंचाईचं मोठं संकट जिल्ह्यासमोर आव असून उभं असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळं पाणी जपून वापरा आणि पाणी काटकसरीने वापरा असं देखील प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।